जळगावातल्या गिरणा नदीवरील बांभोरी पुलाची दुरावस्था झालेली आहे। बांभोरी पुलाच्या संरक्षक भिंतीला आता तडे गेल्याचं समोर आलेलं आहे। बांभोरी पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। गिरणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जातोय आणि त्यामुळे वाळू उपशामुळे पूल खचण्याचा धोका देखील वाढल्याचं समजतंय। आणि या सगळ्याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी घेतलाय, पाहूया। जळगाव मधील बांभोरी या गावाजवळ असलेले गिरणा नदी आणि या गिरणा नदीवरील पूल देखील हा ब्रिटिशकालीन पूल असून या ठिकाणी हा पूल जो आहे हा मुंबई नागपूर महामार्गाला जोडणारा रस्ता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे हा पूल देखील ब्रिटिशकालीन आहे। पुलाखालील गिरणा नदी वाहत असते आणि या नदीतील रेती उपसा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। तसं जर बघितलं तर रेती उपसा होत असताना या पुलाचे जे पाया आहे, ब्रिज पिल्लर आहे, ते देखील ओपन झालेले आहेत आणि पुलाला मोठी मोठी तळे देखील पडलेली आहेत। या बांभोरी पुलाची दुर्घटना जर मोठ्या प्रमाणात घडली तर या ठिकाणी मुंबई नागपूर महामार्ग हा पूर्णपणे बंद होऊ शकतो। हा पूल ज्या पिल्लरवर उभा आहे या पिल्लरला देखील मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला दिसत आहे। प्रशासन अजून याकडे का लक्ष देत नाही, या पुलाची जी दुरावस्था झालेली आहे त्याचं दुरुस्तीकरण का करत नाही, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात या ठिकाणी पडलेले आहेत। प्रशासन यावर काय कारवाई करतं आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।